अर्चनामध्ये स्वागत। मी अर्चना। आज आपण आहोत भांबेडमध्ये। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी बैलगाडा स्पर्धेसाठी भांबेडला आले होते। गेल्या वर्षी आपण बैलगाडा स्पर्धेचा व्हिडिओ केला होता। आपल्या फूडी अर्चना या YouTube चॅनलवर जेवढे व्हिडिओज आहेत त्यापैकी सर्वात जास्त दर्शकांनी पाहिला गेलेला तो व्हिडिओ आहे। हा नवीन, हा सुलतान, हा शाहीर आणि तो सुलतान। तो गेल्या वर्षी होताच। शाहीर रागवलाय। कसला आलाय रे बाबा राग तुला एवढा? हे नंबर कसले त्याच्यामध्ये गळ्यामध्ये आहेत ते ह्याचे आपले हे असं ना लंपीसाठी, म्हणजे लंपीसाठी हे देतात ना। आता आपले बैल ऑनलाईन झाले, हे महाराष्ट्रात बी ऑनलाईन दिसणार बैल। असं असं म्हणजे कसं यांना आपलं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर हे दाबला का लगेच हे येणार, नंबर येणार आपल्या बैलांचा। असं काय? म्हणजे तुम्ही स्पर्धेत भाग घेता त्याच्यासाठी आहे का? हा, हे ऑनलाईन करायला लागतात बैलांना। असं गेल्या वर्षी पण होतं हे पद्धत ही ना, आता ह्या वर्षी चालू केलेली। होय, ते कानाला लावायचे असतात, तर आम्ही आता ते गळ्यात बांधलेत। एकीकडे सकाळी सकाळी घरातील महिलांची न्याहारीची जेवणाची तयारी सुरू झाली होती, तर दुसरीकडे माझ्या बहिणीचा मुलगा मयंक स्पर्धेत धावणाऱ्या गाडीची पूजा करत होता। याच गाडीला बैल जुंपले जातात। याला प्रचंड आवड आहे या सगळ्या गोष्टींची। गाडी चालवणारा माणूस इथे बसतो ना? मागे बसतो? दोन असतात, एक पुढे एक बसतो, एक मागे बसतो। यांच्याकडे ना बरीच कोंबडी पण पाळलेली दिसली मला। टाक ना ते, हो ना? दूध दूध। गेल्या वर्षीच्या बैलगाडा स्पर्धेचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बैलांना लिंबू सरबत पाजवताना पाहिलेलं असणार, अर्थात एनर्जी येण्यासाठी। यावर्षी मी बैलांना गाईचं कच्चं दूध पाजवताना पाहिलं आणि त्यात साखर नाही तर चक्क गूळ टाकलेला होता। खरं तर या सगळ्या सिक्रेट गोष्टी असतात। स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलांना काय खाऊ पिऊ घालतात हे कोणी सांगत नाही खरं तर, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं सांगतेय। एक एवढी बाटली भरून दूध पाजलं एका बैलाला ना, आणि दोघांना दोन असं। लवाजम्यासह तयार। काय काय पाणी घेतलंय आणि काय घेतलंय? हे काय? हे लोखंडी शिगा। ते कुठे लावायचं हो? या ज्या लोखंडी शिगा दिसतायत ना, त्या शिगा स्पर्धेच्या ठिकाणी जमिनीत पुरून बैलांची जोडी त्याला बांधून ठेवण्यात येते। आमचा रान माणूस आलेला आहे। स्पर्धेला निघताना घरातील महिलांनी दोन्ही बैलांना ओवाळले, भाकर तुकडा भरवला। पाय तिकडे पुढे कर म्हटलं लगेच केलं। आधी डोक्याला माथ्यालाच लावायचं। बैलांच्या माथ्यालाच नाही तर पायांना देखील हळदी कुंकू वाहण्यात येतं। मी या लोकांना बैलांची खूप काळजी घेताना, त्यांच्यावर खूप जीव लावताना पाहिलंय। मयंकवर रागवत नाही तो, घाबरतो। त्याचा धनी आहे ना तो। बैलजोडी सकाळीच स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे गांगोबाच्या माळरानावर निघून गेली। स्पर्धेअगोदर तिथे बरीच कामं असतात। स्पर्धेआधी तिथे चिठ्ठ्या वगैरे टाकल्या जातात। त्यात तुम्हाला बैलगाडी किती नंबरला धावणार याचा नंबर मिळतो। आम्ही मात्र मागाहून जेवून खाऊन आलो।
तिथे आलेल्या सगळ्या सोयऱ्यांना भेटलो. आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो तेव्हा स्पर्धा सुरू झाली होती. वा पुढे. इकडे टायमिंग चालू होईल. उजव्या हाताला जाकीचा, उजव्या हाताला घड्याळवाला आहे, सॉरी उजव्या हाताला शिटीवाला आहे. शिटी वाजल्याशिवाय घड्याळाचा टायमिंग लावता येत नाही, हे लक्षात घ्या. स्पर्धेच्या ठिकाणी पोचल्यावर मी माझी वेगळी वाट पकडली. मला रेकॉर्ड करायचं होतं म्हटल्यावर मला सगळ्यांसोबत एका ठिकाणी राहून चालणारच नव्हतं ना. सुरुवात मी मंचाच्या ठिकाणाहून केली. भांबेड येथील गांगोबाच्या माळरानावर या स्पर्धा भरतात. स्पर्धेचं हे 33वे वर्ष. मंडळाचं नियोजन तर वाखाणण्यासारखं होतं. स्पर्धेच्या ठिकाणी अक्षरशः बोट घालायला पण जागा नव्हती. मला उभं राहण्यासाठी जागा शोधायला खूप प्रयास पडले. गाड्या ज्या वेगाने जात होत्या त्याच वेगाने परतत होत्या. मात्र गाड्या ट्रॅकवर धावत असतानाही त्या ट्रॅकवर म्हणजे त्या मार्गावर माणसांची ये जा चालू होती. आणि हातात काठ्या घेतलेले स्वयंसेवक लोकांना बाजूला करण्यात त्यांच्या मागून जात होते. गर्दी तर मी म्हणत होती. गर्दी एवढी होती की गाड्या सुटण्याची जागा ते गाडी परतून येण्याची जागा या मार्गावर दुतर्फा भर उन्हात प्रेक्षक दिसून येत होते. ही स्पर्धा अगदी संध्याकाळपर्यंत चालते. त्यामुळे तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळण्याची दुकानं थाटलेली होती. पोलीस देखील आपली ड्युटी करताना दिसून आले. शेवटच्या टप्प्यात गाडी येते. पाहुया गाडी आपलं अंतर किती वेळामध्ये पूर्ण करते. 2:02:59. बैलगाड्या वेगाने धावत होत्या आणि गाडी पुढ्यात आल्यावर भीती पण वाटत होती. गाडी ट्रॅक सोडून अंगावर वगैरे आली तर बापरे. त्यासाठीच तर नियोजक प्रेक्षकांना वारंवार माईकवर बाजूला होण्याच्या सूचना करत होते. यामध्ये पण एक थरार आहे जो आपण तिथे उपस्थित राहूनच अनुभवू शकतो. या गांगोबाच्या माळरानावर ही स्पर्धा पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती. गाड्या एकामागोमाग धावत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे 93 बैलगाड्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धा पाहताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गाड्या हाकणारे वाहक देखील आपली मेहनत पणास लावत होते. डोळ्यांचं पाता लवतं न लवतं तोच गाड्या अशा नजरेच्या टप्प्यावर जात होत्या. मात्र डोक्यावर तळपणारा सूर्य मी म्हणत होता. त्यामुळे येताना बैलांची दमछाक होत होती आणि गाडीचा वेग आपोआप कमी होत होता. अतिशय सुंदर अशी गाडी परतीच्या प्रवासाला अंतिम टप्प्यात जाताना सुरुवातीला मात्र येताना उभा राहिलेला जसं निर्विवाद वर्चस्व असतं असं मी मिळेल तिथे उभं राहून व्हिडिओ शूट करत होते. महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर होती. आम्ही एकत्र 6 जणी आल्या होतो. पण नंतर कुणाला कुणाचाच पत्ता नव्हता. प्रत्येकीने आपापला मार्ग शोधून स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटला. आणि गमतीचा भाग असा होता की या माळरानावर मोबाईल नेटवर्क अजिबातच नसल्याने इथे कुणीच कुणाला फोनही करू शकत नव्हतं. असा दिनजोरचा गावठीचा किंग म्हणून त्याची ओळख. असा सुंदर असा जादू. राज्यातील विविध ठिकाणाहून बैलगाड्या स्पर्धेसाठी भांबेड येथे आल्या होत्या.
हे पाहताय तुम्ही, ही गाडी आता स्पर्धेसाठी धावण्यासाठी सज्ज आहे. आणि स्पर्धेसाठी जेव्हा बैलगाडी धावणार असते ना, तेव्हा गाडी हाकणारी केवळ 2 माणसेच नाही, तर बैलांना धरण्यासाठी वगैरे अधिक माणसांची आवश्यकता असते. दुपारी 4 वाजता एक बैलजोडी सुसाट धावत गेली. येताना त्याच वेगात येत होती, परंतु मध्येच ट्रॅक सोडून बाहेर गेलेली दिसली. परंतु तितक्याच आवेगात अनेक हात मदतीसाठी सरसावले. बैल आणि गाडी चालक यांना काळजीपूर्वक बाहेर काढले गेले. या बैलगाडी स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलांचे मालक हे सगळेच शेतकरी नसतात. केवळ बैलगाडा स्पर्धेसाठी हे बैल पाण्यात येतात. बैलगाडा स्पर्धेत उतरण्यालायक होण्याइतपत त्यांच्यावर मेहनत घेतली जाते, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिलं जातं. आणि स्पर्धेत जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी निराशा लपवता येत नाही. पण आता करणार काय ना, स्पर्धा आहे, अशा गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या व्हायच्याच. बेटर लक नेक्स्ट टाइम. काही गाड्या हाकताना मला त्यावर एकच माणूस बसलेला दिसून येत होता. एवढी सगळी स्पर्धा पाहून झाल्यानंतर मी गाड्या जिथे परतून येतात त्या ठिकाणी पोहोचली. गाडी परतवण्याच्या ठिकाणी काहीसं असं चित्र दिसलं मला. त्यांचे पाठीराखे तिथे उभे राहत होते आणि गाडी परतली की त्यांच्या मागून धावत सुटत होते, जेणेकरून बैलांनी धावण्याचा वेग वाढवावा. बैलगाड्यांना सीमारेखेच्या इथून परत फिरवणं गरजेचं असतं. त्या तशाच पुढे धावत गेल्या तर गाडी स्पर्धेतून बाद होते. ही बघा, ही गाडी अशीच पुढे धावत गेली आणि आता स्पर्धेतून बाहेर गेली आहे. एवढी स्पर्धा अनुभवल्यानंतर मग माझी पावले परतवणीला लागली. पण तत्पूर्वी माझ्या बहिणीच्या घरची गाडी म्हणजे शाहीर आणि सुलतान यांची गाडी दिमाखात धावली. जशी जोशात गेली तशीच ती परतली. 1:59:32 या वेळेत परतली. गाव पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला. आपण आम्हाला सहकार्य करा. कसऱ्या आणि उभ्या शिंगाचे बैल असलेली जोडी या अशा वाहनातून बैलजोडी, स्पर्धेत धावणारी गाडी, सोबतची माणसे येतात. स्पर्धा संपवून ही गाडी आता आपल्या गावी परततीये. गाव पातळीवर जिंकल्यानंतर घरी आल्यावर पुन्हा औक्षण करण्यात आले. भरपूर काढले. हे सर्व या यशाचे मानकरी आहेत. या यशामध्ये या सर्वांची मेहनत लपलेली आहे. बॅटरी या मयांकची यश साजरे करण्याची अनोखी पद्धत. शेवटी बैलांना मोकळे करून त्यांच्या गोठ्यात नेण्यात आलं. नाही घेतलं, शूट घ्यायला आलं.
सांग आता किती कुठल्या पातळीवर कोणता क्रमांक आला तू सांग. आता ते आमच्या गावामध्ये 2 क्रमांक दुसरा क्रमांक आलेला आहे. बैलांचं रात्रीचं जेवण, त्यांच्या आंबवणात प्रोटीन पावडर मिक्स केली जाते. आता हे त्यांना खायला देण्यात येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. एकदाच की